श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 25 मार्च 2025, वार मंगळवार आणि उद्या आहे पापमोचनी एकादशी. या एकादशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा लावा. या बघा, आईने एक दिवा लावायचा आहे. या ठिकाणी असा एक दिवा ज्याने मुलांचे आरोग्य, शिक्षण व नोकरीसाठी पापमोचनी एकादशीचे महत्त्वाची सेवा, त्याचबरोबर उपाय काय करायचा आहे तो देखील मी या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात आणि प्रत्येक महिन्यातील एकादशीची वेगवेगळी नावे आहेत, तसेच त्यांचे वेगवेगळे महत्त्व देखील आहे. एकादशी ही श्रीहरी विष्णू यांची कन्या असून हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा उपासना केल्यास ते प्रसन्न होतात. अनेक जण या दिवशी उपवास करतात. एकादशीच्या उपवासाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याचबरोबर उपवासकर्त्याला गायीचे दान केल्याचे पुण्य देखील मिळते व वैकुंठ प्राप्ती होते असं म्हटलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा उपासना करून पुण्यप्राप्ती करू शकतो. तर उद्या आहे पापमोचनी एकादशी. नावाप्रमाणेच पापांचे बघा निवारण जे आहे ते करण्यासाठी अशी ही एकादशी आहे. पापांचं निवारण करणारी ही एकादशी. आणि या एकादशी बघा केलं, या एकादशीचं व्रत जर केलं तर मनातील विकार जे आहेत ते नष्ट होतात. तसेच आजवर घडलेल्या पापांतून मुक्तता देखील होते आणि मनावरील दडपण जे आहे ते दूर होते. एकादशी व्रताला अतिशय महत्त्व दिले गेले आहे. हे व्रत केल्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रहांचा दुष्परिणाम जो आहे तो कमी होऊन चांगले आरोग्य लाभते. कारण ही तिथी भगवान श्री हरी विष्णू यांची आवडती तिथी आहे. त्यामुळे हे व्रत करणाऱ्याला विष्णूंची कृपा प्राप्त होऊन चंद्र, मंगळ व शनी इत्यादी ग्रहांकडून होणाऱ्या विपरीत प्रभावांपासून स्वतःचा बचाव करता येतो. तर या दिवशी काही उपाय केले तर त्याचा अतिशय चांगला फायदा होतो, त्याचे अधिक लाभ मिळतात. असाच मी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे. तर उद्या आहे मंगळवार आणि उद्या बघा पापमोचनी एकादशी आहे. तर सर्वप्रथम या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत स्नान करावं. त्याचबरोबर घरातील बाळकृष्णाची मूर्ती जी आहे किंवा विष्णूंच्या मूर्तीला हळदीच्या पाण्याने अभिषेक करावा. भगवान विष्णूंना तुळस, मंजिरी, पिवळी फुले तसेच बघा पिवळी मिठाई अर्पण करावी. तसेच या दिवशी विष्णू सहस्रनाम, त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र, संक्षिप्त श्री भागवत याचे पठण करावं किंवा श्रवण केलं तरी चालतं. पापमोचनी एकादशीच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी बघा एक हा दिवा जो आहे तो लावायचा आहे. जेणेकरून तुमच्या मुलांचं बघा आरोग्य, शिक्षण, नोकरीसाठी येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील, संकट असतील तर ते दूर होऊन मुलांची प्रगती होईल, मुलं यशस्वी होतील. तर आईने बघा मुलांसाठी एक दिवा तयार करायचा आहे. आता हा एक दिवा जो आहे तो कणकेचा बघा दिवा जो आहे तो कणकेमध्ये मीठ न घालता थोडीशी हळद टाकायची आहे आणि हा दिवा जो आहे तो बनवून घ्यायचा आहे व त्यात 2 वातींची मिळून 1 वात याप्रमाणे 1 वात घालायची आहे. आणि बघा त्यानंतर तुपाचा, शक्य असल्यास बघा गाईचा तुपाचा वापर करायचा आहे. गाईचा तुपाचा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. तर प्रथम
आपल्या घरातील जो बाळकृष्णाला तुम्ही हा दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि नंतर तोच दिवा तुळशी मातेजवळ ओवाळून ठेवायचा आहे. हा दिवा लावताना श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवाय बघा, या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हा दिवा ओवाळून घ्यायचा आहे. आणि तसेच हा दिवा मंत्र जप करत असतानाच मनामध्ये आपल्या मुलांना चांगले आरोग्य, चांगली बुद्धी, सुख, समृद्धी, आयुष्य लाभावं यासाठी श्री बाळकृष्णांजवळ व तुळशी मातेजवळ प्रार्थना करावी व त्यानंतर बघा हात जोडून देखील प्रार्थना करायची आहे. आणि यामुळे तुमच्या मनातील ज्या काही सर्व इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. नक्की करून अनुभव घेऊ शकता. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.